हे जे फॉर्म आहे, हे फॉर्म आता तुम्हाला मी कसं भरायचं आहे, ते तुम्हाला मी दाखवतो फॉर्म. तर हे फॉर्म आता बघा, ह्यामध्ये काय लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. ओके. तर अर्जदार यांनी ज्या महिला ज्या आहेत लाडकी बहीण जे फॉर्म भरलेले त्यांचं नाव, असं पूर्ण नाव, आधार कार्डवर जे नाव आहे ते पूर्ण नाव इथं लिहायचं आहे. आधार क्रमांक, त्यांच्या आधार कार्डचा नंबर. त्यानंतरनं अर्ज क्रमांक म्हणजे आता इथं गोंधळ करू नका. अर्ज क्रमांक म्हणजे जिथं तुम्ही पहिलं फॉर्म भरला असेल वगैरे, किंवा तुम्ही मोबाईलमध्ये भरला असेल तर ते तुम्हाला मेसेज आलेला होता. त्यामध्ये अर्ज क्रमांक आलेला असते किंवा त्यांच्याकडे पण असेल. जर असेल तर तुम्ही भरा, नसेल तर काही सुद्धा चिंता नाहीये. तुम्ही सोडू शकता, ते स्किप करू शकता. कारण की खूप सारे असे लाडकी बहीण आहेत की त्यांच्याकडे आता मोबाईलच नाहीये, फुटलेला आहे, हरवलेला आहे. ते सगळं असं म्हणजे कारणे आहेत भरपूर. तर त्यामुळे तुम्ही अर्ज क्रमांक स्किप करू शकता, भरण्याची काही आवश्यकता नाहीये. तर त्यानंतरनं पत्ता जे आहे तुमच्या आधार कार्डवर जे ॲड्रेस आहे तेच ॲड्रेस तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे. तुम्ही राहताय समजा आता कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये, पण तुमच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस आहे सांगलीचा, तर तुम्ही सांगलीचाच आधार कार्डवरचा ॲड्रेस टाकावा लागणार आहे. आणि तुम्हाला हे जे फॉर्म द्यायचं असेल तर तुम्हाला जे ॲड्रेस आहे तुमच्या आधार कार्डवर तिथेच तुम्हाला फॉर्म द्यावा लागणार आहे. तुम्ही पुणा, यवतमाळ, जिथं नाशिकमध्ये कुठं राहत असाल तर तिथं नाही चालणार. तुम्ही सांगलीचा ॲड्रेस आहे तर सांगलीतच द्यायला लागणार. तर तिकडचा ॲड्रेस असेल तर तिकडचं द्यायचं. आणि त्यानंतर ना खाली येते, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभार्थी असून माझा लाभ डॅश डॅश पासून बंद झाला आहे. तर हे जे आहे ह्यामध्ये तुमचं जे पैसे कधीपासून बंद झालेले आहेत